तर आज आपण एएसओ प्री 2016 राज्यशास्त्र पॉलिटीचे PYQ डिस्कस करणार आहेत. पार्ट 1 अगोदर झालेला आहे, हे पार्ट 2 लेक्चर आहे. तर बघा, आजचा पहिला क्वेश्चन आहे, खालील विधाने विचारात घ्या. ए, राज्य हे 6 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देईल, हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. तर फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्क म्हणते. दुसरा पर्याय बी, जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या अपत्यास अथवा पाल्यास त्याच्या 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे त्यांचे मूलभूत कर्तव्य आहे. फंडामेंटल ड्युटी बोलतंय. तिसरं सी, राज्य हे बालकांचे वय 6 वर्षाचे होईपर्यंत त्याचे संगोपन करण्यासाठी आणि त्याच्या शिक्षणासाठी तरतूद करेल हे मार्गदर्शक तत्वे आहेत. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? ए ऑप्शन ए आणि बी, दुसरा ऑप्शन बी आणि सी, तिसरा ऑप्शन ए आणि सी, चौथा ऑप्शन वरील सर्व. तर बघा, याचे योग्य उत्तर आहे ते म्हणजे वरील सर्व. ए बरोबर आहे, बी बरोबर आहे, सी बरोबर आहे. तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. आपण ते डिटेल अनालिसिस करूया. तर बघा 86वी घटना दुरुस्ती 2002 यांनी घटनेच्या तीनही भागामध्ये चेंज केलेत, म्हणजे फंडामेंटल राईट्स, DPSP आणि फंडामेंटल ड्युटी. तर बघा, मूलभूत हक्कामध्ये पार्ट 3 मध्ये काय चेंज करण्यात आला बघा. 86वी घटना दुरुस्ती 2003 ने आर्टिकल 21A ऍड करण्यात आले. 21A ऍड करण्यात आले. द स्टेट शॅल प्रोव्हाइड फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन टू ऑल चिल्ड्रन ऑफ द एज 6 to 14 years. तर 6 ते 14 वर्ष वयातील 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी, बालकांसाठी स्टेट काय करेल, फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन देईल. तर हे 6 ते 14 वयोगट बालकांसाठी आहे. हे मूलभूत हक्क आहे, लक्षात ठेवा. पार्ट 3 मध्ये 86वी घटना दुरुस्ती 2 ने करण्यात आले. तसे DPSP मध्ये बघा, पार्ट 4 आर्टिकल 45 मध्ये काय चेंज करण्यात आला. स्टेट इंडिया टू प्रोव्हाइड अर्ली चाइल्डहुड केअर एज्युकेशन फॉर ऑल चिल्ड्रन अंटिल दे कम्प्लीट एज ऑफ 6 years. तर 6 वर्षापर्यंतच्या बालकांसाठी, मुलांसाठी स्टेट राज्यसंस्था अर्ली चाइल्डहुड केअर आणि एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करेल. आता फंडामेंटल ड्युटी पार्ट 4A 51A मध्ये आर्टिकल K म्हणजे 11वी फंडामेंटल ड्युटी ऍड करण्यात आली. एव्हरी सिटीजन हु इज पॅरेंट और गार्डियन टू प्रोव्हाइड अपॉर्च्युनिटी फॉर एज्युकेशन टू हिज चिल्ड्रन वॉर्ड बिटवीन 6 to 14 years. तर वडिलांची, पालकांची ड्युटी ऍड करण्यात आली 11वी. तर त्यामध्ये पाल्याला शिक्षण देण्याचा अधिकार आहे. 6 ते 14 वयोगटाचा, 6 ते 14 वयोगटातील पाल्यासाठी पालकांनी, वॉर्डने शिक्षण देण्याचा अधिकार आहे. ही फंडामेंटल ड्युटी 11वी सांगते. तर बघा, फंडामेंटल राईट्स आणि फंडामेंटल ड्युटी मध्ये 6 ते 14 वयोगट आहे, हे लक्षात ठेवा. आणि DPSP मध्ये 6 वर्षापर्यंत आहे आणि एज्युकेशनच्या रिलेटेड आहे. अशा प्रकारे 86वी घटना दुरुस्ती 2002 महत्वाची आहे. तसेच बघा, आपल्याला माहित आहे फंडामेंटल राईट्स जस्टिसेबल आहेत, त्यासाठी कोर्टात दाद मागता येते. फंडामेंटल ड्युटी, DPSP आणि प्रिॲम्बल नॉन जस्टिसेबल आहे, त्यासाठी कोर्टात दाद मागता येत नाही. तसेच बघा, राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 जो अंमलात आला 2010 पासून, आर्टिकल 21A रिलेटेड आहे. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 चा आहे, आर्टिकल 19(1) मध्ये चेंज करण्यात आला आहे. लक्षात ठेवा, राईट टू एज्युकेशन राईट टू फ्रीडम मध्ये येतो, स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये येतो. त्यामध्ये 4 महत्वाचे म्हणजे बघा, त्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 कलम आहेत, लक्षात ठेवा, 19 ते 22 दरम्यान. तर बघा, 19 आर्टिकल काय आहे, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. त्यामध्ये असे टोटल 6 फ्रीडम आहेत. असेंब्ली, असोसिएशन, मुवमेंट, प्रोफेशन, रेसिडेन्स. 20 आर्टिकल काय बघा, गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्यासंबंधी संरक्षण. 21 काय बघा, जीविताचे आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. 21A प्राथमिक शिक्षणाचा हक्क. आणि 22 काही बाबतीत अटक स्थानबद्ध विरुद्ध संरक्षण. आणि आपल्याला माहित आहे, कोणतीही इमर्जन्सी लागली तर आर्टिकल 20 गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्यासंबंधीचे संरक्षण आणि 21 जीविताचे व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण हे लॅप्स होत नाही. लक्षात ठेवा, लॅप्स होत नाही म्हणजे ते आर्टिकल तुमच्याकडे असते, लॅप्स होत नाही कुठलीही इमर्जन्सी लावली तरी. तर लक्षात ठेवा, 20 आणि 21 आर्टिकल कधीही जात नाही, आणीबाणीच्या वेळेस सुद्धा जात नाही, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपण एज्युकेशनच्या रिलेटेड
डिटेल ह्या क्वेश्चनच्या आधारे रेफरन्स सगळा डिटेल पाहिलेला आहे. आणि ते राईट टू फ्रीडम मध्ये येते. लक्षात ठेवा, राईट टू एज्युकेशन. तर बघा पुढील क्वेश्चन आहे, संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण? तर आता बघा, मूलभूत हक्क अल्पसंख्याक समिती ही मेजर समिती होती, महत्वाची समिती होती. त्याचे अध्यक्ष कोण होते असे विचारले. एक ऑप्शन आहे डॉक्टर बी आर आंबेडकर, 2 ऑप्शन आहेत जे बी कृपलानी, 3 ऑप्शन आहे सरदार वल्लभभाई पटेल, 4 ऑप्शन आहेत जवाहरलाल नेहरू. आता बघा, मूलभूत हक्क अल्पसंख्याक समिती याचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. पण लक्षात ठेवा, मूलभूत हक्काच्या रिलेटेड एक सब कमिटी होती, उपसमिती, त्याचे अध्यक्ष जे बी कृपलानी होते. लक्षात ठेवा, जे बी कृपलानी उपसमितीचे अध्यक्ष होते. मूलभूत हक्काच्या समिती उपसमितीचे अध्यक्ष जे बी कृपलानी होते. लक्षात ठेवा. आपल्याला माहिती आहे संघराज्य कॉन्स्टिट्यूशनच्या रिलेटेड जवाहरलाल नेहरू, मसुदा समिती डॉक्टर बी आर आंबेडकर. तसेच आपण कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली रिलेटेड कमिटीबद्दल डिटेल अनालिसिस करूया. तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढील समितीचे सदस्य होते. या अगोदर क्वेश्चन विचारला आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. सल्लागार समिती, अल्पसंख्याक उपसमिती, मूलभूत अधिकार उपसमिती, संघ घटना समिती यांचे डॉक्टर बी आर आंबेडकर काय होते? सदस्य होते. आणि स्वतः ड्राफ्टिंग कमिटी मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बी आर आंबेडकर. तर बघा, संविधान निर्मितीसाठी 11 सेशन झाल्या होत्या, बैठका झाल्या होत्या. पहिलं अधिवेशन 9 ते 23 डिसेंबर 1946 ला झालं होतं. तर 11वे सेशन 14 ते 26 नोव्हेंबर 1949 ला झालं होतं. घटना समिती अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद, उपाध्यक्ष होते एस.सी. मुखर्जी आणि सल्लागार होते बी.एन. राव. घटना समिती एकूण 22 उपसमित्या होत्या. त्यातल्या 8 मेजर समित्या आहेत. 8 मेजर समित्यामध्ये बघा, 3 समित्या जवाहरलाल नेहरू लीड करतात, 2 समित्या वल्लभभाई पटेल, 2 समित्या राजेंद्र प्रसाद आणि 1 समिती बाबासाहेब आंबेडकर. अशा 8 मेजर समित्या आहेत. तर बघा, त्यामध्ये मसुदा समिती सर्वात महत्वाची होती, व्हेरी इम्पॉर्टंट होती. त्यात 1 अध्यक्ष आणि 6 सदस्य असे 7 मेंबर होते. अध्यक्ष बी आर आंबेडकर होते. लक्षात ठेवा. मसुदा समितीने 141 दिवसात संविधानाचा मसुदा तयार केला. लक्षात ठेवा. आणि घटना समितीचे कामकाज टोटल 1082 दिवस म्हणजे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस चालले. आता बघा, काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. एच जी खांडेकर हे संविधान सभेचे सदस्य होते. ते संयुक्त प्रांत आणि बेरारचे प्रतिनिधी होते, पण ते मसुदा समितीचे सदस्य नव्हते. मसुदा समिती बघा, आता डॉक्टर बी आर आंबेडकर अध्यक्ष होते. एन गोपालस्वामी अय्यंगार हे जम्मू काश्मीरचे महाराजा हरिसिंगचे दिवाण होते. लक्षात ठेवा. त्यांनी आर्टिकल 370 जे आता स्क्रॅप झाले त्याचा मसुदा त्यांनी तयार केलेला आहे. एन गोपालस्वामी अय्यंगार. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांनी प्रियांबलला आपण ड्रीम जे पाहिलं होतं, ड्रीम सो लॉंग असं म्हटलेलं आहे. ड्रीम सो लॉंग असं प्रियांबल आहे असं म्हटलेलं आहे. कोणी? अल्लादी कृष्णस्वामी अय्यरने. डॉक्टर के एम मुन्शी यांनी सुद्धा प्रियांबलला हॉरोस्कोप म्हटलेलं आहे. आणि हे दोन्ही सदस्य आहेत आपल्या मसुदा समितीचे. मोहम्मद सादुल्ला, एन माधवराव, जे बी एल मित्तल यांचे आजारी असल्यामुळे त्यांच्या जागी एन माधवराव आले होते. पीटर कृष्णमाचारी हे डी पी खैतान यांची डेथ झाल्यामुळे आले होते. तर असे 7 सदस्य आहेत. लक्षात ठेवा, महत्वाचे आहेत. डॉक्टर बी आर आंबेडकर, एन गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर के एम मुन्शी, मोहम्मद सादुल्ला, एन माधवराव आणि टी टी कृष्णमाचारी. आता बघा, आता आपण आत्ताच बघितलं की डॉक्टर बी आर आंबेडकर मेंबर म्हणून कुठल्या कमिटीत होते ते तर आता बघितलेलंच आहे. पण बघा, बी आर आंबेडकर वेस्ट बंगालमधून निवडून आले होते खासदार म्हणून कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये. जोगेंद्रनाथ मंडल बेंगाल यांनी त्यांच्यासाठी सीट खाली करण्यात आले होते. आता बघा, महत्वाच्या कमिटी मुख्य समिती 8 होत्या. त्यातले बघा, संघराज्य अधिकार समिती जवाहरलाल नेहरू, संघराज्य राजघटना समिती जवाहरलाल नेहरू, प्रांतिक राजघटना समिती सरदार पटेल, मसुदा समिती डॉक्टर बी आर आंबेडकर, मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक आदिवासी व अंतर्भूत न केलेली क्षेत्र याबाबत सल्लागार समिती वल्लभभाई पटेल. आता बघा, या समितीचे काय उपसमिती होती, जशा मूलभूत अधिकार उपसमिती जे बी कृपलानी, अल्पसंख्याक उपसमिती एस.सी. मुखर्जी, ईशान्य सीमा आदिवासी क्षेत्र आणि आसामचे अंतर्भूत न केलेली व अंतर्भूत न केलेली क्षेत्र गोपीनाथ बारडोली, आसाम वगळता इतर अंतर्भूत न केलेली व अंतर्भूत न केलेली क्षेत्र हे ए व्ही
ठक्कर, कामकाज प्रक्रिया नियमन समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, संस्थापन समिती संसाधनांवर वाटाघाटी करण्यासाठी समिती जवाहरलाल नेहरू आणि सुकाणू समिती स्टिअरिंग कमिटी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आता बघा महत्वाचं काय बघा कसं लक्षात ठेवायचं आता. तर बघा जवाहरलाल नेहरू यांच्या 3 कमिटी आहेत. ते कुठले आहेत बघा. संघराज्य अधिकार समिती जवाहरलाल नेहरू, संघराज्य राजघटना समिती जवाहरलाल नेहरू, तसेच संस्थाने समिती संस्थानावर वाटाघाटी करण्याची समिती जवाहरलाल नेहरू. आता बघा सरदार पटेल यांच्या 2 समित्या आहेत. त्या कशा लक्षात ठेवायच्या बघा. आपण इथे चेंज करूया. बघा प्रांतिक राजघटना समिती सरदार पटेल, तसेच मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक आदिवासी अंतर्भूत न केलेली क्षेत्र याबाबत सल्लागार समिती वल्लभभाई पटेल. अशा आहेत त्यांच्या 2 समित्या. तर बघा नंतर राजेंद्र प्रसाद यांच्या बघा काही समिती आहेत. त्या बघा सुकाणू समिती राजेंद्र प्रसाद, तसेच कामकाज प्रक्रिया नियम समिती राजेंद्र प्रसाद. अशा बघा जवाहरलाल नेहरू 3, वल्लभभाई पटेल 2, राजेंद्र प्रसाद 2 आणि B.R. आंबेडकर 1. अशा टोटल 8 मेजर कमिटी आहेत. लक्षात ठेवा या 8 टोटल मेजर कमिटी आहेत. तर पुढे बघा एक म्हणजे डॉक्टर B.R. आंबेडकर यांची मसुदा समिती. अशा प्रकारे या कमिटी आहेत. लक्षात ठेवा. आता बघा दुय्यम समित्या बघा. आता दुय्यम समित्या म्हणजे सेकंड काही 8 मेजर कमिट्या, बाकीच्या दुय्यम कमिट्या बघा. वित्त व कर्मचारी समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, अधिकार पत्रे समिती अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, गृह समिती पी पटामी सिटामय्या. अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण फाजल अली कमिशन, लँग्वेजच्या रिलेटेड काही डाऊट असेल तिथे बघा आपण फाजल अली कमिशन पाहिलं होतं, स्टेट रिव्हर्वेशन कमिशन, तसेच S.K. धार कमिशन पाहिलं होतं. त्यावेळेस JVP कमिटी आली होती, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पटावी सिटामय्या, जी आंध्र प्रदेशच्या रिलेटेड होती. लिंग्विस्टिक स्टेटवर राज्य स्थापन करायचं याच्या रिलेटेड ही कमिटी होती. तर हे बघा गृह समिती B. पटामी सिटामय्या, कामकाज समिती डॉक्टर K.M. मुंशी, राष्ट्रध्वजासंबंधी हंगामी समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, घटना समितीच्या कार्याविषयी समिती ग.वा. मावळणकर जे स्पीकर होते, सर्वोच्च न्यायालयाच्या हंगामी समिती S. वर्धाचारी आणि घटना समितीचे सदस्य नव्हते. प्रांताच्या मुख्य आयुक्ताची समिती B. पटावी सिटारामय्या, भारतीय राज्यघटनेतील आर्थिक तरतुदीविषयी तज्ज्ञाची समिती नलिनी रंजन सरकार आणि या सुद्धा घटना समितीच्या सदस्य नव्हते. लक्षात ठेवा. भाषावर प्रांत संबंधित समिती S.K. धार घटना समितीचे सदस्य नव्हते. घटनेचा मसुदा परीक्षण करणारी विशेष समिती पंडित जवाहरलाल नेहरू, वृत्तपत्र कक्ष समिती उषानाथ सेन आणि नागरिकत्व संबंधी S. वर्धाचारी. असं जर क्वेश्चन आला की घटना समितीतील सदस्य आणि त्यांचे अध्यक्ष किंवा घटना समितीचे अध्यक्ष हे सर्व संविधान सभेचे मेंबर होते किंवा सदस्य होते, तर ते चुकीचं होतं. कारण बघा सर्वोच्च न्यायालयाच्या हंगामी समिती S. वर्धाचारी घटना समितीचे सदस्य नव्हते. तसेच भारतीय राज्यघटनेतील आर्थिक तरतुदीविषयी तज्ज्ञाची समिती नलिनी रंजन सरकार या सुद्धा सदस्य नव्हत्या. तसेच भाषावर प्रांत समिती S.K. धार घटना समितीचे सदस्य नव्हते. तर अशा प्रकारे आपण या समित्या बघितल्या आहेत, या महत्वाच्या आहेत. तर पुढील क्वेश्चन बघा. आता खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? रॉंग स्टेटमेंट ओळखायचं, अयोग्य विधान ओळखायचं आपल्याला. बघा एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर परंतु 1 जुलै 1987 पूर्वी झालेला असेल तर ती व्यक्ती भारतीय नागरिक असते. B. एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात 1 जुलै 1987 रोजी किंवा त्यानंतर झाला असेल आणि तिचा जन्माच्या वेळी तिच्या आईवडिलांपैकी कोणीही एक भारताचे नागरिक असतील तर ती व्यक्ती भारतीय नागरिक असेल. C. जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या भारतीय नागरिकत्वाचा त्याग करते तेव्हा त्या व्यक्तीचा प्रत्येक अज्ञात मुलाचे भारतीय नागरिकत्व देखील संपुष्टात येते. तर बघा पर्याय उत्तर बघा 1, 2 B, 3 C, 4 वरीलपैकी एकही नाही. तर बघा आपल्याला चुकीचे विधान ओळखायचे आहे आणि याचं योग्य विधान आहे
ते म्हणजे 4, वरीलपैकी एकही नाही. म्हणजे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत, एकही विधान चुकीचे नाही. याचे उत्तर येते. तर बघा, एखादा व्यक्तीचा जन्म भारतात 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर परंतु 1 जुलै 1987 पूर्वी झालेला असेल तर ते व्यक्ती भारतीय नागरिक असते. तर हे विधान बरोबर आहे. एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात 1 जुलै 1987 रोजी किंवा त्यानंतर झाला असेल आणि जर तिचा जन्माच्या वेळी तिच्या आईवडिलांपैकी कोणी एक भारताचे नागरिक असतील तर ती व्यक्ती भारतीय नागरिक असेल. हे विधान बरोबर आहे. लक्षात ठेवा, जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या भारतीय नागरिकत्वाचा त्याग करते तेव्हा त्या व्यक्तीच्या प्रत्येक अज्ञात मुलाचे भारतीय नागरिकत्व देखील संपुष्टात येते. हे तिन्ही विधान बरोबर आहेत. लक्षात ठेवा. आपण सिटिझनशिप हा चॅप्टर डिटेल बघूया. तर बघा, सिटिझनशिप नागरिकत्व हे सेंट्रल लिस्ट मध्ये येते, युनियन लिस्ट मध्ये येते. सेंट्रलचा सब्जेक्ट आहे. पार्ट 2 आर्टिकल 5 ते 11 हे सिटिझनशिपच्या रिलेटेड आहे. हे सिंगल सिटिझनशिप आहे आपल्याकडे. लक्षात ठेवा, आपण ती ब्रिटन कडून घेतलेली आहे. युनिटरी फीचर आहे सिंगल सिटिझनशिप. फेडरलच्या अपोजिट आहे, युनिटरी फीचर आहे. लक्षात ठेवा, USA मध्ये डबल सिटिझनशिप आहे आणि आपल्याकडे सिंगल सिटिझनशिप आहे, जे आपण ब्रिटन कडून घेतलेले आहे. तर बघा, सिटिझनशिप ऍक्ट 1955 हा एक अम्ब्रेला ऍक्ट आहे. त्यामध्ये 2019 ला बी अमेंडमेंट करण्यात आली. लक्षात ठेवा, हा अम्ब्रेला ऍक्ट आहे. त्यांनी आपल्याला 5 मार्ग सांगितले सिटिझनशिप भेटण्याचे. डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, जेव्हा कॉन्स्टिट्यूशन पूर्णपणे इन्फोर्स झाली, अंमलात आली, ते म्हणजे 26 जानेवारी 1950 पासून. तर कुठले मार्ग आहेत बघा. बाय डिसेंट, वंश तत्वाद्वारे तुम्हाला सिटिझनशिप भेटू शकते. बाय बर्थ, जन्म तत्वाद्वारे. बाय रजिस्ट्रेशन, नोंदणी तत्वाद्वारे. बाय इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी, प्रदेशाच्या सामिलीकरणाद्वारे. आणि बाय नॅचरलायझेशन, नॅचरलायझेशन लक्षात ठेवा, नॅशनलायझेशन नाही, स्वीकृती तत्वाद्वारे. आपण हे 5ही तत्व आपण डिटेल बघणार आहोत. थोडा बोरिंग पार्ट आहे, पण लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. आता बघा, ते आपण पुढे बघूच. तोपर्यंत बघा, लॉस ऑफ सिटिझनशिप, तुमचं नागरिकत्व रद्द कुठल्या गोष्टीमुळे होतंय. तर बघा, रेन्युसेशन म्हणजे परित्याग, टर्मिनेशन म्हणजे संपुष्टात येणे, डिप्रिव्हेशन म्हणजे रद्द वाटेल. बघा, इन इंडिया बोथ सिटिझन बाय बर्थ ॲज वेल ॲज अ नॅचरलाइज सिटिझन आर एलिजिबल फॉर ऑफिस ऑफ प्रेसिडेंट. तर बघा, इंडियामध्ये प्रेसिडेंट बाय बर्थ असू शकतो किंवा एक नॅचरलाइज सिटिझन असू शकतो इंडियामध्ये. पण बघा, while in USA only a citizen by birth and not naturalized citizen is eligible for the office of president. लक्षात ठेवा, अमेरिकेमध्ये तिथला प्रेसिडेंट बनण्यासाठी बाय बर्थच असायला पाहिजे, नॅचरलाइज्ड चालत नाही, बाय बर्थच प्रेसिडेंट होतो. तसेच अमेरिकेचा प्रेसिडेंट फक्त 2 वेळाच होता येते. इंडियाचा प्रेसिडेंट किती वेळा होता येते लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवा, सिटिझनशिपसाठी नोडल मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर आहे. आता बघा, नागरिकत्व कायदा 1955 नुसार कुठल्या मार्गाने तुम्हाला भारतीय नागरिक होता येतं. बघा, थोडा बोरिंग पार्ट आहे, पण लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. तर बघा, 26 जानेवारी 1950. आता बघा, बाय बर्थ, जन्मतत्वाद्वारे बघा, तर 26 जानेवारी 1950 या दिवशी किंवा त्यानंतर आणि 1 जुलै 1987 पूर्वी भारतात जन्मलेला व्यक्ती माता पित्याच्या राष्ट्रीयत्वाचा विचार न करता भारताचा नागरिक असेल. तर लक्षात ठेवा की 26 जानेवारी 1950 ते 1 जुलै 1987 दरम्यान जर एखादा व्यक्ती भारतात जन्मला, पण त्याला काही एक्सेप्शन आहेत, अपवाद आहेत. जसे म्हणजे अँबॅसेडर आहे, अमेरिकेचा अँबॅसेडर आहे, त्याला मुलगा भारतात झाला, तो जन्मला, तर तो भारताचा सिटिझनशिप होऊ शकत नाही, कारण त्याला एक्सेप्शन आहेत काय. पण लक्षात ठेवा, 26 जानेवारी 1950 मध्ये जनरली 26 जानेवारी 1950 ते 1 जुलै 1987 दरम्यान एखादा बालक जन्मला भारतात, तर तो भारताचा नागरिक होईल. जरी त्याचे आई वडील कुठल्याही राष्ट्रीयत्वाचे असले तरी त्याचा विचार न करता ते भारताचा नागरिक बनू शकतो, हे लक्षात ठेवा. तसेच 1 जुलै 1987 या दिवशी किंवा यानंतर भारतात जन्मलेला व्यक्ती भारताचा नागरिक असेल जर त्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या माता पित्यापैकी कोणीही एक भारताचा नागरिक असेल. आता बघा, हे लक्षात ठेवा, 26 जानेवारी 1950 ते 1 जुलै 1987. आता ह्यामध्ये आपण करू मदर फादर असं करूया. हे दोन्ही नसले तरी चालेल, पण मुलगा
आता सन त्याला सिटिझनशिप भेटू शकते जर जन्म झाला असेल तर, बाय बर्थ. जन्म झाला असेल तर बघा भारतामध्ये. पण लक्षात ठेवा 1 जुलै 1987 यानंतर जर 1987ला जर मुलगा जन्मला तर त्याला आई किंवा वडील या दोन्हीपैकी एक जण असायला पाहिजे तरच त्याला सिटिझनशिप भेटते. लक्षात ठेवा, आईची सिटिझनशिप भारतीय असेल, वडिलाची नसेल तरी त्याला सिटिझनशिप भेटते. आईची भारतीय सिटिझनशिप नसेल पण वडिलाची असेल तरी तो भारतीय सिटिझन होऊ शकतो. पण दोन्हीपैकी एक जण तरी भारताचा नागरिक असायला पाहिजे त्याच्या आई वडिलांपैकी. तर 1 जुलै 1987 नंतर हे लक्षात ठेवा. तर बघा 1 जुलै 1987 या दिवशी किंवा त्यानंतर भारतात जन्मलेला व्यक्ती भारताचा नागरिक असेल जर त्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या मातापित्यापैकी कोणी एक भारतीय नागरिक असेल. तर आपण आताच बघितलंय. तर बघा पुढे 3 डिसेंबर 2004 या दिवशी किंवा त्यानंतर भारतात जन्मलेला व्यक्ती भारताचा नागरिक असेल जर त्याच्या जन्माच्या वेळी त्याचे माता पिता दोन्ही भारताचे नागरिक असतील तर, किंवा त्याच्या मातापित्यापैकी कोणी एक भारताचा नागरिक असेल आणि दुसरा बेकायदेशीर स्थलांतरित नसेल तर. तर बघा 3 डिसेंबर 2004 नंतर दोन्ही मातापिता भारतीय नागरिक असेल किंवा मातापित्यापैकी कोणतरी एक असेल पण त्यातील दुसरा व्यक्ती बेकायदेशीर स्थलांतरित नसायला पाहिजे तरच त्याला सिटिझनशिप भेटेल. तर बघा 3 डिसेंबर 2004 यामध्ये बघा लक्षात ठेवा माता पित्यापैकी एक जण असायला पाहिजे. आपण काय करू, दोन्हीत इथे 0 केला, इथे 1, इथे 1 केला, 0 केला, म्हणजे माता जर सिटिझनशिप नसली पिता आहेत तरी चालेल किंवा माता असेल पिता नाहीत तरी चालेल. फक्त लक्षात ठेवा तो दुसरा स्थलांतरित हा इलिगल नसायला पाहिजे. लक्षात ठेवा बेकायदेशीर स्थलांतरित नसायला पाहिजे दुसरा व्यक्ती. बघा जन्माच्या वेळी त्याचे माता पिता दोन्ही भारताचे नागरिक असतील, दोन्ही भारताचे नागरिक असतील तर चांगलंच आहे, किंवा त्याच्या माता पित्यापैकी कोण एक भारताचा नागरिक असेल आणि दुसरा बेकायदेशीर स्थलांतरित नसेल तर, म्हणजे बघा दोन्ही असेल तर चालेलच माता पित्यापैकी. पण लक्षात ठेवा त्यातील एक जण असेल दोन्हीतलं तरी चालेल, फक्त दुसरा जो व्यक्ती आहे तो बेकायदेशीर इलिगल मायग्रंट नसायला पाहिजे, इंडियामध्ये आलेला बेकायदेशीर आलेला व्यक्ती नसायला पाहिजे तरच त्याला त्याच्या मुलाला सिटिझनशिप बाय बर्थ भेटेल. पुढे बघा भारतात नियुक्त करण्यात आलेल्या परकीय राजनैतिक अधिकार म्हणजे जसे अँबॅसेडर वगैरे आहे व शत्रू परकीयांची मुले भारतीय नागरिकत्व जन्मतत्वाद्वारे प्राप्त करू शकत नाही. आपण हा अपवाद अगोदरच पाहिला होता. तर लक्षात ठेवा बाय बर्थ या गोष्टीद्वारे सिटिझनशिप भेटते. आपण सार बघायला गेलो तर बघा बाय बर्थ सिटिझनशिप भेटण्यासाठी काय करावं लागेल, जर तुम्ही 26 जानेवारी 1950 तर 1 जुलै 1987 दरम्यान मूल भारतात जन्मला जरी त्याची आई आणि वडील मदर अँड फादर जरी भारतीय नसले तरी त्याला बाय बर्थ सिटिझनशिप भेटते त्या मुलाला, सनला किंवा डॉटरला. 1 जुलै 1987 नंतर किंवा या तारखेनंतर बघा त्यापैकी त्यांची आई किंवा वडील दोघांपैकी एक जण जरी असेल तरी मुलाला सिटिझनशिप भेटते. लक्षात ठेवा 3 डिसेंबर 2004 दोघांपैकी दोघं जरी सिटिझन असले भारताचे तर दुधात साखर आहे. दोघं जरी आई वडील सिटिझनशिप असेल तर भारताच्या तर मुलाला सिटिझनशिप भेटते. दोनोंपैकी एक जण असेल तरी भेटते. फक्त दुसरा जो व्यक्ती आहे तो इलिगल मायग्रंट नसायला पाहिजे, बेकायदेशीरता भारतात आला नसायला पाहिजे तर त्या त्यांच्या मुलांना सिटिझनशिप भेटू शकते. तसेच अँबॅसेडर वगैरे असतात, जसे अमेरिकेचा अँबॅसेडर आहे त्याचा मुलगा आहे भारतात जन्माला तर त्याला सिटिझनशिप भेटत नाही. हा अपवाद आहे लक्षात ठेवा बाय बर्थ. आता बघा वंश तत्वाद्वारे बघा बाय डिसेंट. आता लक्षात ठेवा 26 जानेवारी 1950 एक डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे. म्हणजे काय तर बघा 26 नोव्हेंबर 1949 26 जानेवारी 1950. तर बघा 26 नोव्हेंबर 1949 आपली घटना ही पूर्णपणे तयार झाली. जी डेट प्रिअम्बल मध्ये वेळेला का प्रिअम्बल मध्ये ही मेन्शन आहे बघा. तर 26 जानेवारी 1950 आपली पूर्ण घटना आपण या दिवशी घटना स्वीकारली डेट ऑफ अडॉप्शन आहे स्वीकारलेले आहे आणि या दिवसापासून आपण डेट ऑफ कमेन्समेंट आहे म्हणजे इन्फोर्समेंट झालेले आहे. पूर्णपणे घटना अंमलात आलेली आहे
या पिरियडमध्ये सुद्धा काही घटनेतील कलम जसे प्रेसिडेंटचे कलम 60 आहे, 61 आहे इम्पिचमेंटचे, सिटिझनशिपच्या रिलेटेड काही कलम, इमर्जन्सी रिलेटेड कलम आर्टिकल अंमलात होते, पण पूर्ण घटना कमिटमेंट पूर्ण इन्फोर्समेंट 26 जानेवारी 1950 पासून झाली. लक्षात ठेवा 26 जानेवारी ही तारीख घेतली आहे कारण त्या अगोदर 26 जानेवारी 1930 रावी नदीच्या काठी पंजाब येथे जवाहरलाल नेहरू यांनी पूर्ण स्वराज्य डिक्लेरेशन मांडलं होतं. त्यामुळे लक्षात ठेवा हे डेट घेतलेली आहे 26 जानेवारी 1950, जो आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. तर बघा ही डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ सिटिझनशिप सुद्धा आहे. लक्षात ठेवा महत्वाची डेट आहे. सिटिझनशिप साठी एक महत्वाची डेट म्हटली जाते जी सिटिझनशिप ऍक्ट, सिटिझनशिपचा ऍक्ट आहे 1955चा, जो अम्ब्रेला ऍक्ट आहे त्यामध्ये मेन्शन आहे. तर बघा बाय डिसेंट बघतो आपण वंश तत्वाद्वारे सिटिझनशिप. तर बघा 26 जानेवारी 1950 किंवा नंतर मात्र 10 डिसेंबर 1992 पूर्वी भारताच्या बाहेर जन्मलेला व्यक्ती वंश तत्वाद्वारे भारताचा नागरिक असेल जर त्याच्या जन्माच्या वेळी त्याचे वडील भारताचे नागरिक असतील तर. बघा डेट काय आहे बघा आता. तर बघा आपण काय करूया डिटेल बघूया. परत आपण एक चार्ट रूपाने डिटेल अनालिसिस करूया. बघा आता 26 जानेवारी 1950 किंवा आपण वंश तत्वाद्वारे सिटिझनशिप कशी भेटते ते बघत आहोत. तर 26 जानेवारी 1950 किंवा नंतर मात्र 10 डिसेंबर 1992 पूर्वी भारताच्या बाहेर जन्मलेला व्यक्ती वंश तत्वाद्वारे भारताचा नागरिक असेल जर त्याच्या जन्माच्या वेळी त्याचे वडील भारताचे नागरिक असतील तर. तर बघा आपण एक इथं डायग्राम तयार केली आहे. वंश तत्वाद्वारे सिटिझनशिप भेटते मुलाला किंवा मुलीला, सन किंवा डॉटर. आपण काय डिस्क्रिमिनेशन करत नाही, पण लक्षात ठेवण्यासाठी सन इझी होतं म्हणून ठेवतो. ही काय पॅट्रियार्कल सिस्टीम नाही. पण बघा 26 जानेवारी 1950 ते 10 डिसेंबर 1992 या दरम्यान सिटिझनशिप मुलाला भेटते जर त्याचे वडील, तर लक्षात ठेवा वडील जर भारतीय असतील तर त्याच्या मुलाला किंवा डॉटरला सिटिझनशिप भेटते. हे तारीख लक्षात ठेवा. तसेच दुसरं बघा 10 डिसेंबर 1992 रोजी किंवा नंतर भारताच्या बाहेर जन्मलेला व्यक्ती भारताचा नागरिक असेल जर त्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या माता पित्यापैकी कोणी एक भारताचा नागरिक असेल तर. आता बघा 10 डिसेंबर 1992 आणि त्यानंतर जर माता पितापैकी मदर किंवा फादरपैकी कोणीतरी एक भारतीय असेल तर त्याच्या मुलीला सिटिझनशिप भेटते. 10 डिसेंबर 1992 माता पितापैकी कोणीतरी एक पाहिजे. 26 जानेवारी 1950 ते 10 डिसेंबर 1992 फादरच पाहिजे. लक्षात ठेवा या दरम्यान. थोडक्यात बघा जसं पुढे जाईल तसं सिटिझनशिपच्या अमेंडमेंट आपण स्ट्रिंग ऑफ म्हणजे कडक करत चाललेलो आहे आपण. त्यामध्ये अवघडपणा येत आहे, डिफिकल्टी करायला लागलो सिटिझनशिप जसं जसं पुढे जाईल तसं. म्हणजे आता बघा 26 जानेवारी 1950 सिटिझनशिप भारताची घेणं सोपं होतं, पण पुढे 1987 1992 2004 पुढे जाईल जसं सिटिझनशिप आपण अवघड केलेली आहे. लक्षात ठेवा सिटिझनशिप कोणालाही घेता येऊ नये म्हणून अवघड केलेली आहे. लक्षात ठेवा. तर 10 डिसेंबर 1992 मध्ये मदर किंवा फादरपैकी कोणीतरी भारतीय असायला पाहिजे तर त्याच्या मुलाला सिटिझनशिप भेटते. तिसरा पॉईंट बघा आता 3 डिसेंबर 2004 च्या पुढे भारताच्या बाहेर जन्मलेला व्यक्ती वंश तत्वाद्वारे भारताचा नागरिक असणार नाही. मात्र जन्मानंतर 1 वर्षाच्या आत किंवा केंद्र सरकारच्या संमतीने त्यानंतर जर त्याच्या जन्माची नोंदणी वाणिज्यिक अधिकाऱ्याकडे इंडियन कॉन्सुलेटकडे केल्यास तो भारताचा नागरिक बनू शकेल. त्यासाठी त्याच्या पालकांना अर्ज करावा लागेल. तर बघा या 3 गोष्टी वंश परंपरा म्हणजे बाय डिसेंट वंश तत्वाद्वारे सिटिझनशिप भेटू शकते. त्या 3 गोष्टी आहेत बघा. 26 जानेवारी 1950 ते 10 डिसेंबर 1992 दरम्यान जन्माला असेल मुलगा तर त्याचे वडील फादर जर भारतीय असतील तर त्याच्या मुलीला सिटिझनशिप भेटते. 10 डिसेंबर 1992 नंतर जन्माला असेल मदर किंवा फादर पैकी आईवडिलांपैकी कोणतेही भारतीय असायला पाहिजे तरी त्याच्या मुलीला सिटिझनशिप भेटते. 3 डिसेंबर 2004 नंतर जन्माला आलेल्या मुलीस सिटिझनशिप भेटत नाही. डायरेक्टली सिटिझनशिप भेटत नाही. त्यासाठी एक प्रोसेस आहे ते म्हणजे लक्षात ठेवा त्याला सिटिझनशिप रजिस्ट्रेशन करावं लागते
रजिस्ट्रेशन सिटीजनशिप करावं लागतंय किंवा केंद्र सरकारच्या सहमतीने त्याचं रजिस्ट्रेशन केलं, तसा अर्ज केला 1 वर्षाच्या आत, मुलाच्या जन्माच्या 1 वर्षाच्या आत जर तसा अर्ज केला तर त्याला सिटीजनशिप भेटते. पण रजिस्ट्रेशन न करावं लागते, प्रोसेस जावं लागते. तर लक्षात ठेवा, बाय डिसेंट अशा 3 प्रक्रिया आहेत, लक्षात ठेवा. तर बघा, सिटीजनशिपचे आपण वेज बघत आहे, मार्ग बघत आहे. आता तिसरा मार्ग आहे बाय रजिस्ट्रेशन, नोंदणी तत्वाद्वारे. थोडा बोरिंग चॅप्टर आहे, बोरिंग आहे, पण महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. थोड्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि कन्सेप्ट काय आहे, तर आपण सिटीजनशिप अवघड करत चाललेलो आहे, सोप्याकडून अवघडकडे. 1950 ते 2004 आणि आता 2024 पर्यंत तर आपण काय केलंय, सिटीजनशिप घेणं लोकांना अवघड होईल असं केलेलं आहे. हे स्टॅटिक पोर्शन नुसार लक्षात ठेवा. बाय बुक, पुस्तकानुसार जायचं म्हटलं तर लक्षात ठेवा, अवघड करत चाललेलो आपण सिटीजनशिपची प्रोसेस. तर बघा, नोंदणी तत्वाद्वारे बाय रजिस्ट्रेशन, केंद्र शासनाकडे अर्ज करून नोंदणी तत्वाद्वारे नागरिकत्व प्राप्त करता येऊ शकते. यासाठी पुढील व्यक्ती पात्र आहेत. बाय रजिस्ट्रेशन बघा, आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा विषय आहे सिटीजनशिप, सेंट्रल लिस्ट मधला सब्जेक्ट आहे, त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटच याबाबत विचार करते. तर बघा, मूळ भारतीय असणारा व्यक्ती नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी सामान्यतः 7 वर्ष भारतात निवासी आहे. तर तुम्हाला 7 वर्ष अगोदर राहावं लागतं. 7 वर्ष तुम्हाला भारतात राहावं लागतं रजिस्ट्रेशन करायच्या दरम्यान. बघा, मूळ भारतीय विभक्त भारताबाहेरील कोणत्याही देशात किंवा ठिकाणी वास्तव करणारी व्यक्ती, तर कुठल्याही देशामध्ये कुठल्याही राष्ट्रामध्ये व्यक्ती असेल तेही अर्ज करू शकते, रजिस्ट्रेशन करू शकते. भारतीय नागरिकाशी विवाह केलेली व नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी सामान्यतः 7 वर्ष भारतात निवासी असलेला व्यक्ती, 7 वर्ष महत्वाची टर्म आहे, लक्षात ठेवा, 7 वर्ष. भारतीय नागरिक असणाऱ्या पालकांची अल्पवयीन मुले आहेत, ते सुद्धा भारतीय नागरिकांची अल्पवयीन मुले, ते सुद्धा अर्ज करू शकतात, रजिस्ट्रेशन करू शकतात. पूर्ण वय व क्षमतेचा व्यक्ती ज्याच्या पालकाची भारतीय नागरिक म्हणून नोंदणी झाली आहे. पूर्ण वय व क्षमतेचा व्यक्ती ज्याची नोंदणी 5 वर्षापासून भारताचा परकीय नागरिक म्हणून झाली आहे आणि जो नोंदणीसाठी अर्ज करण्याच्या लगतपूर्वी 1 वर्ष भारतात निवासी आहे. अर्जदार सामान्य भारताचा निवासी असल्याचे समजले जाते जर त्याने अर्ज करण्याच्या पूर्वीच्या लगतच्या 12 महिन्यामध्ये भारताचा सलग निवास केला असेल, 12 महिन्यामध्ये भारताचा सलग निवास केला असेल आणि त्याने या 12 महिन्याच्या लगतपूर्वीच 8 वर्षांमध्ये किमान 6 वर्ष भारतात निवास केला असेल. अशी बाय रजिस्ट्रेशन होते, लक्षात ठेवा. जनरली सर्वात महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला जर रजिस्ट्रेशन नुसार जर भारतीय नागरिक घ्यायचं असेल, तुम्हाला 7 वर्ष भारतात निवास करावा लागतो, ही लक्षात ठेवा. या रिलेटेड क्वेश्चन अगोदरही विचारलेला आहे. 7 वर्ष एक महत्वाची टर्म आहे, लक्षात ठेवा. आता बघा, बाय नॅचरलायझेशन आपण बघणार आहेत. सिटीजनशिप स्वीकृती तत्वाद्वारे, बाय नॅचरलायझेशन, पुढील पात्रता धारण करणाऱ्या व्यक्तीने केलेल्या अर्जावर विचार करून केंद्र शासन त्या स्वीकृती तत्वाद्वारे नागरिकत्व बहाल करू शकते. तो अशा देशाचा नागरिक किंवा प्रजनन नसावा जिथे भारतीयांना स्वीकृती तत्वाद्वारे नागरिक बनण्यास प्रतिबंध आहे. जर तो एखाद्या देशाचा नागरिक असेल तर त्याने त्या नागरिकत्वाचा त्याग केल्याची अधिसूचना केंद्र शासनाकडे केलेली असावी. तर बघा, एखादा व्यक्ती, मी जर अमेरिकेची सिटीजनशिप घेतली तर माझी इंडियन सिटीजनशिप आपोआप नष्ट होते. डबल सिटीजनशिप ही कन्सेप्ट नाही, लक्षात ठेवा. डबल मेंबरशिप नाही की एखादा व्यक्ती आमदारही आणि खासदार बी होऊ शकतो असं नाही. तसं एखादा व्यक्ती विधान परिषदेचा बी आमदार आणि विधानसभेचाही आमदार एकाच वेळी होऊ शकत नाही. तसं डबल मेंबरशिप नाही, तसेच डबल सिटीजनशिप सुद्धा नाही इंडियाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये, लक्षात ठेवा. तर बघा, जर तो एखाद्या देशाचा नागरिक असेल तर त्याने त्या नागरिकत्वाचा त्याग केल्याची अधिसूचना केंद्र शासनाकडे केलेली असावी. अर्ज करण्याच्या लगत पूर्वीच्या 12 महिन्याच्या काळात त्याने भारतात सलग वास्तव केले असावे किंवा तो भारत सरकारच्या सेवेत असावे किंवा अंशतः दोन्ही बाबी केलेल्या असाव्यात. अशा 12 महिन्याच्या लगत पूर्वी 12 वर्षाच्या काळात त्याने किमान 9 वर्ष भारतात वास्तव केले असावे किंवा भारताच्या सरकारच्या सेवेत किंवा अंशतः दोन्ही बाबी केलेल्या असाव्यात. तसेच बघा, त्याचे चारित्र्य चांगले असावे, त्याला 8व्या अनुसूचीतील एका भाषेचे पुरेसे ज्ञान असावे. जसं आपण लँग्वेज डिटेल अनालिसिस केलेलं आहे गेल्या क्वेश्चन पेपरच्या वेळेस. 8व्या शेड्यूल बद्दल पार्ट 17 आणि शेड्यूल 8 हे लँग्वेजच्या रिलेटेड आहे, आपण डिटेल पाहिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर बघा, त्याला
8व्या सूचीतील एका भाषेचे पुरेसे ज्ञान असावे. कालच आपण पाहिले की 8व्या अनुसूचीमध्ये इंग्लिश येत नाही, भोजपुरी येत नाही, राजस्थानी येत नाही. बघा, त्या स्वीकृती तत्वाद्वारे नागरिकत्व प्राप्त झाल्यास त्याचा भारतात निवास करण्याचा मानस आहे किंवा भारत सरकारच्या किंवा भारत सदस्य असलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या किंवा भारतात स्थापन झालेल्या सोसायटी कंपनीच्या सेवेत दाखल होण्याचा किंवा कायम राहण्याचा मानस आहे. बाय नॅचरलायझेशन अशा लोकांना सिटिझनशिप भेटते. आता बघा, पुढील एक पॉइंट आहे, लक्षात ठेवा, 5वा, बाय इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी म्हणजे प्रदेशाच्या सामिलीकरणाद्वारे. आता बघा, जर एखादा प्रदेश भारताच्या राज्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला तर भारत सरकार त्या प्रदेशातील कोणत्या व्यक्तीचा समावेश नागरिक म्हणून करीत आहे हे जाहीर करते. तर बघा, आपण जसं आपल्यामध्ये सिक्कीम आपण घेतलं किंवा आपण एखादं XYZ राज्य आहे म्हणलं, समजा उदाहरणासाठी आपल्याकडे एक कंट्री आहे, XYZ कंट्री आहे, लक्षात ठेवा, आपण त्याला म्हणू XYZ. ती भारताने हस्तगत केली तर तेथील नागरिक हे भारताचे नागरिक असतील अशी इंडियन गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट तशी नोटिफिकेशन काढते आणि ते सिटिझनशिप मान्य केली जाते. त्याला इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी म्हणतात. अशा व्यक्ती भारत सरकारने राज्यपत्रातील अधिसूचनेद्वारे निश्चित केलेल्या तारखेपासून भारताचे नागरिक असतात. तर अशा प्रकारे आपण सिटिझनशिप घेण्याचे मार्ग पाहिले आहेत, जे म्हणजे 5 आहेत. बाय बर्थ जन्मतत्वाद्वारे, बाय डिसेंट वंश तत्वाद्वारे, बाय रजिस्ट्रेशन नोंदणी तत्वाद्वारे, बाय नॅचरलायझेशन स्वीकृती तत्वाद्वारे आणि प्रदेशाच्या सामिलीकरणाद्वारे बाय इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी. हे 5 मार्ग आहेत. आपण पाहिलेलं आहे. सिटिझनशिप थोडं जरा क्लिष्ट वाटते, बोरिंग आहे, पण महत्वाचे आहे, लक्षात ठेवा. यावर क्वेश्चन रिपीट होतात. आता बघा, आपण काय केलं होतं, आता आपण 5 मार्ग बघितले जे सिटिझनशिप देतात. आता आपण असे मार्ग बघणार आहेत ज्याने तुमची सिटिझनशिप रद्द होते. ते मार्ग बघा कुठले आहेत ज्याने तुमची सिटिझनशिप काढून घेतली जाते. ते म्हणजे लॉस ऑफ सिटिझनशिप, रिन्युन्सिएशन आहे, परित्याग आहे, मी स्वतःच त्याग केला माझी सिटिझनशिप, टर्मिनेशन संपुष्टात आणली गेली, डिप्रिव्हेशन काढून घेण्यात आली. तर बघा, नागरिकत्व कायदा 1955 नुसार नागरिकत्व रद्दबद्दल 3 मार्ग आहेत. तुमचं सिटिझनशिप जाऊ शकते. ते 3 मार्ग बघा. परित्याग, रिन्युन्सिएशन म्हणजे मी स्वतःच त्याग केला आणि अमेरिकेची सिटिझनशिप घेतली तर माझी भारताची सिटिझनशिप आपोआप नष्ट होते. जेव्हा एखादा व्यक्ती किंवा तिच्या भारतीय नागरिकत्वाचा त्याग करते, तथापि अशा व्यक्तीची मुले 18 वर्षाची झाल्यावर भारतीय नागरिकत्व पुन्हा प्राप्त करू शकतात. लक्षात ठेवा, त्यांची मुले 18 वर्षाची पूर्ण झाल्यानंतर भारतीय नागरिकत्व सिटिझनशिप घेऊ शकतात, जरी त्याच्या आई वडिलांनी सिटिझनशिप रद्द केली असली तरी. संपुष्टात आणणे बघा, जेव्हा एखादा भारतीय नागरिक स्वेच्छेने दुसऱ्या एखाद्या देशाचे नागरिकत्व स्वीकारतो तेव्हा त्याचे भारताचे नागरिकत्व आपोआप नष्ट होते. सक्तीने रद्दबद्दल करणे, केंद्र सरकार पुढील कारणासाठी भारतीय नागरिकत्व रद्द करू शकते. नोंदणी किंवा बहालत्व या मार्गाने नागरिकत्व प्राप्त झाल्यानंतर 5 वर्षाच्या कालावधीत त्या व्यक्तीला कोणत्याही देशामध्ये 2 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली असेल. महत्वाची बाब काय बघा, 5 वर्षाच्या कालावधीमध्ये तो कुठल्याही देशामध्ये 2 वर्ष जर तुरुंगात असेल, 2 वर्ष की टर्म आहे, तर त्याची इंडियन सिटिझनशिप रद्द होते. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 2 वर्ष तो जेलमध्ये असेल कुठल्याही राष्ट्राच्या, अमेरिका, जपान, कॅनडा, तरी तो भारतीय सिटिझनशिप म्हणून राहत नाही, भारतीय नागरिकत्व त्याचे रद्द होते. आता बघा, तसेच भारताबाहेर सलग 7 वर्ष वास्तव केल्यास त्याचं भारतीय सिटिझनशिप रद्द होते. आता बघा, काही महत्वाच्या टर्म्स असतात, ते करंट टॉपिक ऍड केला जरा थोडा. तर बघा, NPR आणि NRC सारखं न्यूजमध्ये आहे. सेन्सस बी झालं नाही 2021चं, कोरोना आला, गव्हर्नमेंटला कारणच भेटलं. तसे कोरोना बी होता, पण अजूनही गव्हर्नमेंट सेन्सस करणं आहे, त्यामुळे डाटा कळलं नाही आपले पॉप्युलेशन किती झाले. आपण टॉप 1ला गेलेला आहे सिटिझनशिपमध्ये, सॉरी पॉप्युलेशनमध्ये. युनायटेड नेशनचाही रिपोर्ट आहे, टॉप 1ला आपण गाठलेला आहे, एक नंबर गाठलेला आहे. पॉप्युलेशनच्या इश्यूमध्ये जरी असं नाही का, पण टॉप 1ला गेलेला आहे आपण, म्हणजे आपले पॉप्युलेशन जगामध्ये 1 नंबर झालेले आहे. पण अजून एक्झॅक्टली नंबर माहीत नाही, कारण डाटाच नाही, सिटिझनशिप सेन्ससच गोळा केलेला नाही. तर बघा, NPR बघा, आता नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर. आता की टर्म आहे पॉप्युलेशन, म्हणजे
भारतामध्ये असणारे फॉरेनर जरी इथं राहिले असेल 6 महिने 1 वर्ष तरी ते पॉप्युलेशन रजिस्टरमध्ये येतात, कारण ती पॉप्युलेशन कन्सेप्ट आहे, लोकसंख्या. ऑल डेटाबेस ऑफ ऑल युज्युअल रेसिडेंट, फॉरेनर सुद्धा त्यामध्ये समाविष्ट आहेत. लक्षात ठेवा, जे 6 महिने अगोदर राहिले आहेत आणि पुढील 6 महिने सुद्धा राहणार आहेत असे फॉरेनर, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर सर्व लोकांसाठी आहे. त्यांचा डेटाबेस तयार केला जातो. मॅन्डेटरी फॉर एव्हरी युज्युअल रेसिडेंट, तर प्रत्येकाला हा डाटा देणं गरजेचं आहे, मॅन्डेटरी आहे. NRC बघा, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन. सिटिझन की टर्म आहे, लक्षात ठेवा, कारण भारतीयच आहेत यामध्ये. NRC पब्लिश ओनली वन्स इन 1951 ला, एक्सेप्ट आसाम. आसाम राज्यामध्ये आताच NRC झालेले 2 वर्षापूर्वी. तसेच बघा, आपली NRC 1951 लाच झाली होती. तर बघा, सिटिझनचा डाटा असतो हा NRC मध्ये. तसेच बघा, काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या सारख्या न्यूजमध्ये आहेत, जे म्हणजे सेन्सस. 2021चं सेन्सस आहे ते झालं नाही. सेन्सस होते ते 16वं सेन्सस होते आणि 8th सेन्सस ऑफ इंडिपेंडेंट इंडिया, स्वतंत्र भारताचे 8वं सेन्सस होतं. आणि बाय क्रमाने म्हटलं तर 16वं सेन्सस होतं. थीम काय होती बघा, जन भागीदारी से जन कल्याण, कम्प्लिटली पेपरलेस असं डिजिटल सेन्सस होता. फर्स्ट नॅशनल वाईड सेन्सस झाला होता 1872 ला लॉर्ड मेयोच्या काळात. पण लक्षात ठेवा, 1881 पासून दर 10 वर्षांनी नियमित जनगणना झाली. 1881 पासून 1881 ला लॉर्ड रिपन होते व्हाईसराय. तर लॉर्ड रिपन लक्षात ठेवा, किंवा गव्हर्नर जनरल म्हणू शकता. तर लॉर्ड रिपन 1881 ला होते. रिपनने हिलबर्ट बिल आणले होते. रिपनने व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट जो लॉर्ड लिटनने लावला होता तो रद्द करण्यात आला. लॉर्ड रिपनने काही चेंज करण्यात आले होते. तर बघा, फर्स्ट टाइम आफ्टर इंडिपेंडन्स कास्ट सेन्सस हे 2011 ला झालेला आहे, लक्षात ठेवा. सेन्सस ऑर्गनायझेशन लक्षात ठेवा, अंडर MHA आहे, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंडर आहे, हेडेड बाय रजिस्ट्रार जनरल आणि सेन्सस कमिशनर. करंटली विवेक जोशी सिनियर IAS ऑफिसर आहेत, ते लीड करतात. आता बघा, सेन्सस आणि कोणत्या वर्षाला काय होतं तर लक्षात ठेवा, ह्युमन सेन्सस 10 वर्षांनी होतो. 2021चा 16वा सेन्सस होता, तो झाला नाही. लक्षात ठेवा, एलिफंट, लायन आणि लाईव्ह स्टॉक यांचा सेन्सस 5-5 वर्षांनी होतो. लक्षात ठेवा, एलिफंट, लायन, लाईव्ह स्टॉक आणि टायगरचा सेन्सस 4 वर्षांनी होतो. लक्षात ठेवा, त्याची गणना. आता बघा, सिटिझनशिप ऍक्ट अमेंडमेंट ऍक्ट 2019 एक कॉन्ट्रोवर्शियल अमेंडमेंट न्यूज मध्ये होते, तेवढं करंट ऍड करूया आपण. तर बघा, सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट 2019 त्यांनी काय केलं, अमेंड सिटिझनशिप ऍक्ट 1955 जो अमरेला ऍक्ट आहे आपण पाहिलेला आहे, तो अमेंड केला. आणि प्रोव्हाइड सिटिझनशिप आणि ऑन द बेसिस ऑफ रिलिजन, धर्माच्या नावावर, धर्माच्या आधारे नागरिकत्व लोकांना देण्यात आले. कुणाला देण्यात आले बघा, 6 नॉन मुस्लिम कम्युनिटीज. नॉन मुस्लिम कम्युनिटीज 6 आहेत, ज्या 6 आहेत त्या कुठल्या आहेत बघा, हिंदूज, सिख्स, बुद्धिस्ट, जैन्स, पारशीज आणि ख्रिश्चन्स. कुठले आहेत त्यांना सिटिझनशिप देण्यात आले तर अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान. तर बघा, 6 नॉन मुस्लिम कम्युनिटीज आहेत ज्या अफगाणिस्तानच्या, बांगलादेशच्या, पाकिस्तानच्या आहेत. ज्या हिंदूज, सिख्स, बुद्धिस्ट, जैन, पारशी, ख्रिश्चन आहेत त्यांना ऑन द बेसिस ऑफ रिलिजन सिटिझनशिप देण्याचा अधिकार ह्या का अमेंडमेंटने आणला, जे आहे सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट 2019. लक्षात ठेवा, ही सिटिझनशिप देण्याचा कायदा आहे. आपल्या भारतीय मुस्लिमांचा सिटिझनशिप नागरिकत्व काढून घेण्याचा कायदा नाही, असे मिनिस्टर ऑफ होम अफेअर किंवा गव्हर्नमेंट सतत सांगत आहे. तर लक्षात ठेवा, हे महत्वाची बाब आहे. आता नागरिकत्व हे सिटिझनशिप एक क्लिष्ट डाऊटफुल चॅप्टर आहे, त्याच्या थोड्या डिटेल्स बघूया. आर्टिकल बघा, डिटेल्स. आर्टिकल 5, घटना लागू होताना प्राप्त होणारे नागरिकत्व. आता आपल्याला माहित आहे, डेट ऑफ कमेन्समेंट आहे 26 जानेवारी 1950. 6 आर्टिकल बघा, पाकिस्तानातून इंडियात आलेले, पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेले सिटिझनशिपचे अधिकार. 7वं आर्टिकल, पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या काही व्यक्तीचे सिटिझनशिप अधिकार. 8वां PIO, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, भारताबाहेर राहणाऱ्या मूळ भारतीय वंशाच्या लोकांच्या सिटिझनशिपचे अधिकार. 9वं आर्टिकल आहे, स्वेच्छेने परदेशाचे नागरिकत्व स्वीकारणाऱ्या व्यक्ती भारतीय नागरिक असणार नाहीत. आता बघा, मी साऊथ आफ्रिकाचे सिटिझनशिप घेतले तर माझं भारतीय सिटिझनशिप आर्टिकल 9 नुसार जाणार, आपोआप जाणार, ऑटोमॅटिकली जाणार.
10. नागरिकत्वाचे अधिकार चालू ठेवणे. 11. नागरिकत्वाच्या अधिकाराचे नियमन संसदेद्वारे कायद्याच्या आधारे केले जाणे. असे बघा आपण सिटिझनशिप हा चॅप्टर एक समरी वाईज डिस्कस केलेला आहे विथ प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या रिलेटेड. तर अशा प्रकारे आपण आज एसओ प्री 2016 पार्ट 2 डिटेल अनालिसिस केलेला आहे. पार्ट 1 अगोदरच अपलोड केलेले तुम्ही पाहू शकता. थँक्स फॉर कोऑपरेशन.